राम राम मित्रांनो, हे पहा आमच्या छोट्याशा परिवारात काय चालू आहे. दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे त्याची. हे पहा दीदी दादा, हे पहा काय चालू आहे. आबी खायला बेसन पोळी, आबी बेसन पोळी खाऊ राहिला. दीदे तू बी बेसन खाऊ राहिली. सोना तू कोण द्यायची हे खायला तिखट चटणी व जोरात सांग. काय म्हणली? भाजी नाही खालं. भाजी नाही खाल? चिवडा आणू का रे? 5 रुपये चिवडा आणू खायला. हा पप्पा बरं ठीक आहे, जाऊन पैसा त्या दिवशी आणला तर सांगू का? बरं ठीक आहे ऐ दिदे तुला बी चिवडा आणू खायला. आणू का? हा थांब चिवडा आणतो. हे आणते भेळ आणि चिवडा. भेळ आणि चिवडा अरे काय झालं दिदे? हे चिवडा माहिती दिली चिवडा यार बाबा. दे पाहून सोना त्याला नजर पाणी. अरे बापरे, आरामशीर हा दादाला पण ते. चालू जेवण दुपारचे यायचे. आज दुपारा काय जेवायला भाजीच नव्हती यायला. बरं जाऊ दे पलीकडून. चालू जेवण मित्रांनो दुपारचे यायला काय जेवायला आज भाजी नव्हती दुपारा. त्याच्यामुळे मग एक ती भेळची पुडी आणली, चटणी चिवडा. दिदे चांगलं लागते का? नाही काय खायचं मग तुला? बर आभी म्हणते दुकान टाकायचं म्हणते आपल्याला. मग भरणीतला चिवडा खायचा मी. दुकान टाकायचं का? बर बर मोटरसायकल घ्यायची एक म्हणते सामान आणण्यासाठी. मोटरसायकल बर ट्रक का? दिदे तुला काय घ्यायचं? तुला ट्रक घ्यायचं का? बर तुला काय घ्यायचं सोना? गोड खात नाही काय नाही. तिखट होती ती चटणी म्हणून आणला ती चिवडा. सकाळी बेसन केलं होतं तर बेसन काही उरलं नव्हतं दुपारा जेवायला. म्हणलं मग चटणी काय खातात तर मग त्या दुकानात जाऊन त्याला चिवडा घेऊन आलो. आणि माझ्या दीदीला भेळ आवडती त्याच्यामुळे ही भेळ आणली तर खायला. चला मग मित्रांनो आजच्या व्हिडिओत एवढंच. तुम्हाला जर काय व्हिडिओ आवडत असतील हे बघा आम्ही काय म्हणते ते म्हणजे लाईक करा, शेअर करा, चॅनलला लाईक करून द्या. लाईक नाही रे येड्या, सबस्क्राईब करा म्हणा. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. दिदे धन्यवाद म्हण. धन्यवाद म्हण.